खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो गुड मॉर्निंग आणि हॅपी संडे टू ऑल। वीकेंड आहे म्हणून आज जरा लेट उठले आणि त्यामुळे सूर्योदयाचा म्हणजे अगदी सुरुवातीचा जो वेळ असतो जो व्ह्यू असतो तो माझ्याने मिसच झाला। जरा सूर्य वर आलेला होता पण तरी सुद्धा व्ह्यू काय मस्त दिसत होता। बेडवरच होते तर पिहू धावत आला आणि मम्मा चल ना तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मला ओढतच घेऊन आला आणि अशी झिपरी झापरीत जी आहे मग मी बिल्डिंगच्या खाली आली। आल्या आरोहीने छान ही फुलं मला आणून दिली आणि मला वाटलं हेच असेल सरप्राईज, पण खरं सरप्राईज हे नव्हतं। तर आरोहीची सायकल आज पहिल्यांदा पिहूने चालवली आणि त्यामुळे तो जो आहे खूप म्हणजे खुश होता, एक्सायटेड होता आणि ते दाखवण्यासाठी जे आहे तो मला खाली घेऊन आला होता। आणि त्याच्यापेक्षा जास्त तर खुश आरोहीच होती, कारण तिचं म्हणणं होतं की आता याला माझी सायकल चालवता येत आहे, सो याला एवढीच सायकल नवीन घेतल्यापेक्षा माझीच याला दे आणि मला नवीन घेऊन दे म्हणून। आणि बघा लहान मुलं असले ना हे असं होतंच, म्हणजे मोठेच जे आहे जुन्या वस्तू छोट्या मुलांना मिळत असतात, पण पिहूना आता म्हणजे आम्हाला चांगलंच बजावून सांगितलेलं आहे की दीदीचं काहीही जुनं मी आता वापरणार नाही। आणि म्हणतो कसा बघा, म्हणजे दीदीचं वापरून थकला मी, आता मला माझं पाहिजे। सो बघू आता पुढल्या महिन्यात पिहूचा बर्थडे आहे, सो आय थिंक त्याला सायकल घेऊ आम्ही। चला आता वर आले, छान पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आज जे आहे जेवणात म्हणजे दर संडेला काही ना काही वेगळं असतं खरं, पण आज काही नाही। आज मस्त जी उडदाची काळी डाळ असते ना, सो तिची भाजी बनवणार आहे। कोणी त्याला आमटी म्हणतं तर कोणी उडदाचं घुटं असंही म्हणतं, पण आमच्याकडे उडदाच्या डाळीची भाजीच म्हणतात। नावं जरी वेगळी असली ना तरी बनवायच्या पद्धती ह्या थोड्याफार सारख्याच असतात आणि चवही थोड्याफार सारख्याच असतात बरं का। सो मी नाश्ता करण्यापूर्वी जी आहे उडदाची डाळ भिजायला घातली होती, म्हणजे ती कशी कुकरमध्ये घातली की लगेच शिजून येते, त्यामुळे 1-2 शिट्ट्यातच जी आहे शिजून आली। डाळ शिजेस्तोवर मी सर्व जे काही कांदा लसूण टोमॅटो वगैरे जे काही हवं असतं ते सर्व निवडलं, कट केलं आणि त्यासोबत छान काय म्हणतो आपण खोबरं आणि शेंगदाणेही घेतले। आणि चला आता मी भाजी बनवते आहे आणि भाजी काय अगदीच सिंपल वेनीच बनवणार आहे। जसं बघा कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी तडतडली, जिरं टाकलं, जिरं झालं, कढीपत्ता टाकला आणि यानंतरचं जे काही आहे ना सर्व उलटसुलटच झालं। म्हणजे आधी कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट टाकत असते तर आधी शेंगदाणे आणि खोबरंच टाकलं गेलं, पण काही जळालं नाही, ते छान भाजून घेतलं। त्यानंतर मग पुन्हा कांदा टोमॅटो वगैरे सर्व जे आहे व्यवस्थित परतून घेतलं आणि बरोबर स्वयंपाकाला लागलं की माझ्या दोन्ही मुलांना अभ्यास करायचा असतो आणि मध्ये मध्ये मग त्यांचं चालू असतं मम्मा हे कसं, मम्मा ते कसं, मम्मा ते कसं। सो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत जे आहे माझी भाजी बनवणं इथे चालू आहे। छान जे काही सर्व जिन्नस घातले, साहित्य घातले ते छान तेल सुटेस तो वरनं छान शिजवून घेतलेत आणि त्यानंतर जे आहे आपले कोरडे मसाले घातलेत, जसं तिखट, हळद, मीठ आणि जे काही मसाले आहेत माझ्याकडे ते म्हणजे मी गोळा मसालाच यूज करते, सो ते घातलं आणि त्यानंतर ही जी उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे ती घातली आणि काही नाही बस छान मिक्स केलं आणि झाकण ठेवलं। इतकी सोपी प्रोसेस आहे, पण ही डाळ इतकी भन्नाट लागते ना, म्हणजे भाजीपाला घरात नसला ना की पहिली चॉईस आमची उडदाची डाळच असते। आणि म्हणजे भाज्या खाऊन जेव्हा कंटाळतो तेव्हाही आम्हाला या भाजीची आठवण येते। ही भाजी आणि बेसन ज्याला पिठलं म्हणतो आपण, आमचं म्हणजे सर्वांचं खूप जास्त फेवरेट आहे। स्वयंपाक सर्व केला, गॅसचा ओटा आवरला, भांडी घासली आणि आज म्हणजे जे कामं आधी असतात म्हणजे सर्वच आज उलटसुलट होत आहे म्हटलं तरी चालेल। दर संडेला ना आधी छान आम्ही ऑइलिंग वगैरे करून घेतो, त्यानंतर आंघोळीनंतर स्वयंपाक असं चालतं, पण यावेळेस बरेचसे कामं उलटसुलट चालू आहेत। आधी स्वयंपाक आवरून घेतलात कारण मला आणखी बरेचशी कामं करायची आहेत। बरंचसं प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे, पाहू आता सक्सेस होतं की नाही ते। आणि आज फायनली जे आहे मला तुमच्यासाठी चायवाला जो आहे कंप्लीट करायचाच आहे। आज मी ठरवलेलं आहे काहीही झालं तरी चायवाल्याचा व्हिडिओ 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवेलच मी। सो त्याचं बरंचसं काम बाकी आहे, सो आज ते करते मी। सो उद्या किंवा परवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ नक्की येईल। आणि इथे मी आता आरोहीच्या केसांना मालिश करते आहे। केसांना जे ऑइल लावते आहे ना ते मी घरीच बनवत असते, तुमच्यासोबत नेहमी शेअर करते। आरोहीच्या केसांची मी म्हणजे माझ्या केसांपेक्षाही खूप जास्त काळजी घेते, कारण तिचे केस खूप सुंदर आहेत आणि कर्ली असल्यामुळे आणखीन सुंदर दिसतात आणि दाटही भरपूर आहेत।
आणि मोठेही म्हणजे लांब लांब होत राहतात ते, पण मी सतत त्याला ट्रिम करतच असते. कारण सकाळी म्हणजे इतकी कामांची गडबड असते आणि त्यात तिच्या वेण्या वगैरे म्हणजे म्हणजे तुम्ही आता विचार करू शकता. सो त्यामुळे जे आहे थोडं का होईना मी सतत महिन्यातून 2 महिन्यातून ट्रिम करत असते. चला आता इथे मी आरोहीची छान अशी चंपी करून दिली. आरोहीला चंपी करून घ्यायला फार आवडते. सो छान शांततेत बसते ती. आणि हे सर्व म्हणजे चंपी वगैरे आम्ही फक्त संडेलाच करतो तिच्या केसांची तरी, कारण तिला अदर डेजमध्ये हेअर वॉश करायला वेळ नसतो. सकाळी केला तरी मग ते सुकत वगैरे नाही, तसे ओल्याच वेण्या वगैरे घालाव्या लागतात. सो त्यामुळे फक्त संडेलाच मी तिचे केस धुवत असते. आणि केसांना हेअर ऑइल करताना मी फक्त स्काल्पला हेअर ऑइल लावते आणि म्हणजे केसांच्या लेंथवर हेअर ऑइलची काहीही गरज नसते. आणि थोडंसं एंडला लावते, कारण मग स्प्लिट एंड वगैरे हे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून. आरोहीची छान चंपी वगैरे करून झाली आणि त्यानंतर आरोही स्वतः बोलली, मम्मा ये तुला पण मी हेअर ऑइल लावून देते. ती कधीच मी तिच्याकडनं लावून घेत नाही, कारण ती म्हणजे मला असं वाटते की ती छोटी आहे अजून आणि कशाला उगाच तिला त्रास द्यायचा वगैरे वगैरे. मी मीच लावत असते, पण आज तिनेच म्हणजे जास्तच फोर्स केला आणि खरंच इतकं छान वाटलं ना मला. म्हणजे या 13 वर्षात फक्त माहेरी गेलं तरच जे आहे चंपी करून मिळायची, नाहीतर इथे कोण आपलं आपणच करायचं. पण माझ्या आरूने आज खूप छान मला हेअर ऑइल लावून दिलं. शिवाय आणि जसे स्टेप मी फॉलो केल्या ना अगदी तसंच हेअर ऑइल पण व्यवस्थित लावलं. शिवाय हेअर मसाज पण खूप छान दिली आणि खरंच इतकं रिलीफ आणि इतकं मस्त वाटतं ना असं दुसऱ्यांच्या हातात चंपी वगैरे करून घेतलं तर. मला तर अगदी झोपच येत होती आणि आईची पण खूप आठवण येत होती. खरंच म्हणजे हे सुख ना आपल्याला दोनच व्यक्ती देऊ शकतात, एक तर आपली आई आणि एक तर आपली मुलगी. आणि म्हणजे असं आपण विचार करत असतो नाही आपलं बाळ छोटं आहे, पण ना आपलं पाहून कधी शिकतं ना आणि कधी मोठं होतं खरंच कळतही नाही. आणि म्हणजे जोपर्यंत ही चंपी वगैरे चालू होती ना तोपर्यंत माझ्या आरूची सतत कंटिन्युअसली जे आहे बघ चालूच होती. माझं चालू होतं तिथं बाई गप ग, कारण ना मी छान गाणे लावले होते टीव्हीवर. पण तिची काही बघ कमी झाली नाही. सो शेवटी मी टीव्हीच ऑफ केला. खरंच आजचा दिवस ना खूप छान गेला. आरू, पिहू, आम्ही बरंच एन्जॉय केला आज. त्यानंतर दुपारचं जे आहे त्याचा फ्रेंड आला आणि त्यांचं जे आहे हे प्रोजेक्टचं काम चालू आहे सतत 3 दिवसापासून. आणि पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे दोघंही इतके जास्त एक्सायटेड आहेत ना, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण कायच करत आहोत. आणि मी काही त्यांना हेल्प वगैरे करत नाही, फक्त काही कट वगैरे करून पाहिजे असेल तरच मी त्यांना देत असते. कारण बघा हे प्रोजेक्ट वगैरे ना कशासाठी देतात टीचर्स, की त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवता आली पाहिजे. पण आपण पॅरेंट्स आपणच म्हणजे प्रोजेक्ट बनवून देतो आणि मुलांना साईडच ठेवतो. सो त्यामुळे मी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काहीही हस्तक्षेप केला नाही. त्यांना करू दिलं निवांत. फक्त गरज लागली की मात्र मी त्यांना मदत करायची. आणि चला आता तुम्हाला घेऊन आलेली आहे गार्डनमध्ये. आणि बघा इथे माझ्या हनीबीचा जो डोळा आहे तो पिहूने कालच काढून टाकला आणि कालपासून माझं चालू होतं की याला पुन्हा एकदा चिपकवते म्हणून, पण लक्षात काही राहत नव्हतं. सो फायनली आता त्यालाच जे आहे याला फेविकॉल लावून मागितला आणि माझ्या हनीबीचा डोळा पुन्हा एकदा चिपकवून दिला. आणि किती सुंदर दिसते ना हनीबी. कोणीही गार्डनमध्ये आलं ना की त्यांचं लक्ष या हनीबीवर जातं म्हणजे जातंच. शिवाय ना इथे एक जे प्लांटर दिसतं आहे ज्यावर मी एक फेस जे आहे क्रिएट केलेला आहे, सो त्याचा डोळाही पडला होता. आणि हे कामं ना आमच्याकडे पिहूच रिकामी कामं करत राहतो बघा. कशाचा डोळाच काढेल, कशाचं नाकच काढेल, कशाचं काहीच कळेल. सो कालचं त्याचा प्रोग्राम हाच होता की प्रत्येक जे काही प्लांटर्स आहेत त्यांचे डोळे त्याने काढले होते. 3-4 प्लांटर्सचे काढले होते आणखी. सो त्यांचे मी तेव्हा चिपकवले, पण हे 2 मात्र राहिले होते. सो फायनली तेही आज चिपकवून दिलेत. आणि आज कपडे बघा, म्हणजे सकाळपासून मला कपडे धुवायला वेळच मिळाला नाही. कारण ना संडेच एक असा दिवस असतो की तो आपण छान असा मुलांसोबत घालवू शकतो. आणि माझा तोच प्रयत्न असते, कामांपेक्षा मग मुलांना वेळ देण्यातच माझा जास्त भर असतो. आणि इथे मी तुम्हाला आता फूल दाखवलं बघा. असं मोठं माझ्या जास्वंदाला फूल येतं आणि इतका ब्राईट कलर असतो ना की एक जरी फूल असलं ना त्या झाडाला की असं वाटतं भरून पावलं. कारण खूपच सुंदर दिसतं ते आणि मला तोडावंसंही नाही वाटत, पण मी देवासाठी तोडत असते तशी. पण आज काही तोडलंच नाही. आणि आज कपडेही भरपूर होते. सो चला आता माझे कपडे वाळू घालते. सूर्यास्त म्हणजे व्हायला आलेला आहे. वेळ आहे आणखी, पण त्यामुळे ना सर्व आभाळ बघा काय मस्त असं ऑरेंज येलो झालेलं आहे.
आणि पक्ष्यांचेही खेळ चालू आहेत. आणि लहानपणीनं आम्ही याला पक्ष्यांची शाळा सुटली असं म्हणायचो, कारण बघा दररोज संध्याकाळी असे पक्षी असे घोडक्यात उडताना दिसतात, थवे म्हणतात, सॉरी त्याला, थव्याने उडताना दिसतात आणि असं वाटतं की ते आपापल्या घरी चाललेत म्हणून. सो चला आता छान सूर्यास्ताचा व्ह्यूही एन्जॉय करून झाला. आज ना सूर्योदय सूर्यास्त दोन्हीही मी मस्त एन्जॉय केलं, कारण आज भरपूर वेळ म्हणजे मी ठरवलंच होतं की कामं हळूहळू करायची, छान रिलॅक्स करायचं आज. आणि तसंच जे आहे मी माझं रुटीन आजचं जे आहे फॉलो केलेलं आहे. आणि आता थोडीशी स्किन केअर करायची असं मी ठरवलं, कारण बघा तुम्हाला मी 1-2 दिवसापूर्वी दाखवलं की आमच्याकडे किती जास्त राख उडून येते. आता घरात एवढी राख होते तर स्किनवरती किती जाऊन चिपकत असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. सो त्यामुळे म्हणजे कोणतीही रेमेडी वगैरे ट्राय न करता सरळ जे क्लिन्झिंग मिल्क आहे माझ्याकडे तेच घेतलं. आणि मी उन्हाळ्यात हे क्लिन्झिंग मिल्क बऱ्यापैकी यूज करते बरं, कारण भरपूर डस्ट येते आणि त्यामुळे जरा भीतीच वाटते. सो आठवड्यातून 2-3दा तरी मी या क्लिन्झिंग मिल्कने ना स्किन छानपैकी क्लीन करत असते. याने ना स्किन तर क्लीन होतेच छान, पण ना त्याचा फ्रॅग्रन्स इतका रिलॅक्सिंग आहे, मला तरी फार आवडतो. त्यामुळे मला खूप फ्रेश फील होतं. सो त्यामुळेही मी जे आहे हे क्लिन्झिंग यूज करत असते. सो चला आता छान मी थोडा वेळ मसाज केली आणि आता चेहरा व्यवस्थित वॉश करते. आणि आज मला म्हणजे फेस पॅकही लावायचं होतं आणि मी ना म्हणजे कधीच ते एव्हरयूजचं पील ऑफ मास्क आहे ना, किंवा कोणतंच पील ऑफ मास्क मी अजूनही यूज केलेलं नाही आहे, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. आणि त्यामुळे मग मी काय केलं, जेव्हा माझं हळदी कुंकू होतं ना तेव्हाच जे आहे हे एव्हरयूजचं गोल्डन पील ऑफ मास्क घेऊन आले होते. पण त्या 2-3 दिवसात काही मला वेळच मिळाला नाही आणि आज जरा क्लिनिंग केलं कपाटाची, सो हे दिसलं मला, तर म्हटलं चला आज हे यूज करू. पण ना म्हणजे जसं ओपन केलं ना तर याचा स्मेल काही मला खरं सांगते आवडलाच नाही, पण म्हटलं चला तरी पण एकदा ट्राय करू. सो हे पील ऑफ मास्क जे असतं ना, म्हणजे जेवढं क्वांटिटी त्यामध्ये येते ना तेवढं आपल्या चेहऱ्यासाठी म्हणजे एका यूजसाठी सफिशियंट असतं. सो मी सर्वचे सर्व पील ऑफ मास्क असं व्यवस्थित जे आहे लावून घेतलं आणि 10-15 मिनटं ते छान सुकू दिलं. आणि कोणतंही पील ऑफ मास्क असू द्यात, जेव्हा आपण त्याला रिमूव्ह करतो ना तर तेव्हा कपाळापासून सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे वरून खाली जे आहे ते म्हणजे काढत यायला पाहिजे. आणि काढतानाही सुरुवातीला जी कपाळाची स्किन आहे ती अशी जरा ताणून धरायची, म्हणजे आपल्याला ना त्रास होत नाही किंवा आपली स्किनही जास्त ताणल्या जात नाही. बघा अगदी इझिली माझं पील ऑफ मास्क इथे मी रिमूव्ह केलं. जर ते व्यवस्थित निघालं नाही तर तुम्ही चेहरा वॉश करू शकता, पण माझं सर्व व्यवस्थित निघालं. सो त्यामुळे मी काही वॉश वगैरे केलं नाही, फक्त त्यावरच मॉइश्चरायझर लावलं. आणि चला आता आज ना स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, कारण ना म्हणजे सकाळचा स्वयंपाक भरपूर आहे. जसं मी बोललेच, आरोहीचे पप्पा 2-3 दिवस झाले घरी नाही आहेत. स्वयंपाक नाही म्हटलं तर भांडे नाही, गॅसचा ओटा क्लीन नाही, म्हणजे बरीचशी कामं वाचली आणि त्यामुळे ना वेळ आहे. सो आम्ही दोघींनी ठरवलं की चल आरोही तुला आज छान नऊवारी वगैरे घालून देते. आणि ही नऊवारी घालणं ना अगदी सोपी आहे बघा. त्यासाठी ना साडी अशी बॅक साईडनं घ्यायची, 2 हात अशी साडी सोडून जी आहे साडीची गाठ बांधायची. त्यानंतर ही जी 2 हात साडी सोडलेली आहे आपण ती छान अशी पायाच्या खालून घ्यायची आणि मागच्या साईडला जे आहे तिच्या व्यवस्थित जे आहे मिऱ्या घालायच्यात. आणि ना बरेच जण मिऱ्यांना निर्याही म्हणतात, पण आमच्याकडे मिऱ्याच म्हणतात, सो मी मिऱ्याच म्हणते. आणि बॅक साईडनं छान व्यवस्थित अशी टक करायची. आणि त्यानंतर जो दुसरा पदर असतो, पदराचा जो भाग असतो तोही असा पायाखालनं काढून घ्यायचा आणि त्याच्याही मग छान पदराच्या प्लेट्स पाडायच्या आणि पदर पिनअप करायचं. झालं. इतकी सोपी, खरंच खूपच सोपी आहे ही नऊवारी साडी घालणं. आणि अशा छान साड्या असल्या ना काठापदराच्या आणि सॉफ्ट त्या साड्या तर फारच इझिली घातल्या जातात, नेसल्या जातात सॉरी. सो आरोहीला छान साडी नेसून दिली आणि छान नऊवारी साडी घातली म्हणजे थोडंसं दागिने, थोडासा मेकअप वगैरे लागतोच. पण माझ्या आरूला अजिबात मेकअप आवडत नाही आणि तिला मी कधीच अजून तिच्यावर असा फारसा मेकअप ट्रायही केलेला नाही. सो त्यामुळे फाउंडेशन, CC क्रीम वगैरे काहीच तिला मी लावलं नाही, फक्त जे आहे मॉइश्चरायझर लावलं. आणि त्यानंतर तिला म्हटलं आयलायनर लावू आपण, पण तिला खरं सांगू आयलायनरची पण गरज नाही. इतके सुंदर डोळे आहेत ना तिचे, छान मोठे मोठे, आणि आयलिड्स पण छान अशा दाटसर आहेत. पण तरी जे आहे मी तिला आयलायनर लावलं, पण तिला ते सहनच होत नव्हतं, तिचे डोळे लगेच खाजवायला लागले. पण तिला म्हटलं फक्त 5 मिनटं राहू दे, नंतर वॉश करून टाकशील. आणि त्यानंतर तिथे लिपस्टिक लावायला घेतली.
लिपस्टिक तशी तर तिला आवडते, पण तरीसुद्धा अशी नखरे तिची इथे चालूच होते. त्यानंतर थोडंसं जे आहे काजळ लावलं तिला आणि चंद्रकोर लावून नथ वगैरे घालून जो आहे आमचा इथे मेकअप कंप्लीट झाला. आणि हेअरस्टाईल मला म्हणजे बरंचसं होतं माझ्या डोक्यात, अशी करू तशी करू, पण ती फार चिडचिड करत होती कारण तिची केस कर्ली आहेत ना, खूप गुंततात आणि खूप दुखतात. सो अशी जी आहे अगदी सिम्पलशी जी आहे हेअरस्टाईल केली आणि असं हे सर्व जे आहे मेकअप वगैरे सर्व छान दिसत आहे. तुम्हाला आरोहीचा मेकअप आणि आरोहीचा लुक कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि चला मग आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराच, पण छान छान कमेंटही करा. चला तर पुन्हा भेटते फ्रेंड्स तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.